तर आज सीएनएक्स फायनान्स फिनी निफ्टीची एक्सपायरी आहे. तर फिनी निफ्टीचा ट्रेड प्लॅन आज आपण बनवलेला आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरीनुसार फिनी निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स आहे तो आलेला आहे 23,826 आणि पहिला सपोर्ट आहे 23,531. ओके, तर फिनी निफ्टीची ओपनिंग जे आहे ते पहिल्या रेजिस्टन्सच्या खाली झालेले 23,806. मी इथे स्ट्राईक हे ऍड केलेला आहे फिनी निफ्टीचा 23,700चा पी आणि 23,750चा सी. ओके, तर 23,700चा पीई जो आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरी आज तो बाय करायचा आहे 226 ला. ओके, तर त्याचा टार्गेट आहे 380, पण ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिश आहे. आणि फिनी निफ्टीचा सी जो आहे तो मला बाय करायचा आहे 76. टार्गेट फर्स्ट आहे 90, 118, 146. ओके, याच्यासोबत आज आपण स्टॉक SIP इन्व्हेस्टमेंट कशी करायची वीकली, मंथली और डेली, त्यासोबत स्विंग ट्रेडिंग साठी आपण 2 स्टॉक घेतलेले आहोत. तर ज्यांना स्विंग ट्रेडिंग करायचं आहे त्यांनी आज वॉचलिस्टला ठेवायचं आहे डाबर इंडिया आणि ब्लू स्टार लिमिटेड. ओके, तर हे ब्रेकआउट दिलेले आहेत स्टॉक, यांचे टार्गेट हे आपण काढलेले आहेत. ओके, तर त्यामध्ये ज्यांना स्विंग ट्रेडिंग करायचे आहे 1 वीक साठी, पुन्हा हे चालू असेल तर म्यूट करा. आशुतोष बघ चेक कर. तर डाबर आणि ब्लू स्टार कंपनी. ओके, तर ह्या 2 कंपनीवर आपल्याला वॉच ठेवायचं आहे. ह्या दोन्ही कंपन्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे. तर डाबरचा जो आहे तो टार्गेट जो आहे तर प्रॉपर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर डाबरने तयार केलेला आणि ब्रेकआउट दिलेला आहे. तर त्याचा टार्गेट आहे 730. आणि सेकंड ब्लू स्टार लिमिटेड जे आहे त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे, एक चॅनल ब्रेकआउट दिलेला आहे. तर त्याची ओपनिंग आज चांगली झालेली आहे. तर पहिला टार्गेट त्याचा 1896 आहे आणि सेकंड टार्गेट त्याचा 2152 आहे. ओके, तर ह्या 2 कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आजचे 2 स्टॉक मी तुम्हाला सांगतोय, डाबर इंडिया आणि ब्लू स्टार कंपनी. ओके, तर ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आपण बघूया आज सुरुवातीला फिनी निफ्टीची जी ओपनिंग झालेली आहे आणि पहिल्या रेजिस्टन्स पासूनच 5 MA ला रिस्पेक्ट करायला तो पुन्हा खाली येतोय. ओके, तर जो सी आहे तो सी जो आहे तो आपल्याला 76 ला बाय करायचा आहे. बरोबर तिथे गेला, तिथून तो पुन्हा फॉल झालेला आहे. ओके, आपण इथे ऑर्डर टाकून ठेवलेला आहे. ओके, तर 76 क्रॉस केला की तो बाय होईल आणि मग त्याचा टार्गेट 90 पर्यंत आहे. तर हे ऑर्डर लावून मी ठेवलेले आहे. आता पुढचा पार्ट बघूया आपण. तर तो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, तर इन्व्हेस्टमेंट करणं हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एंजल ब्रोकिंग ऍप मध्ये तुम्हाला खूप चांगली मेथड इथे बघायला मिळेल, जे आहे स्टॉक SIP. बरोबर आहे, आज गौरी आव्हान आहे, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा. तर एंजल ब्रोकिंग मध्ये होम पेज वर तुम्ही क्लिक करा, होम वर क्लिक करा. होम वर क्लिक केल्यानंतर मी खाली स्क्रोल करतोय आणि खाली स्क्रोल केल्यानंतर मला इथे IPO दिसतं, ETF दिसतं, स्टॉक SIP दिसतं. ओके, तर स्टॉक SIP वर क्लिक केलं मी. स्टॉक SIP वर क्लिक केल्यानंतर मला क्रिएट स्टॉक SIP दिसतं. काय दिसतं मला खाली? क्रिएट स्टॉक SIP. मी क्रिएट स्टॉक SIP वर क्लिक करतो. समजा मला आठवड्याला SBI चे शेअर्स घ्यायचे आहेत किंवा महिन्याला SBI चे शेअर्स करायचे आहेत, तर इथं सर्च फॉर स्टॉक टू क्रिएट SIP. आपण एक स्टॉक घेऊया. समजा मी घेईन SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. हा सगळ्यात चांगला स्टॉक आहे, याच्यात कधीही इन्व्हेस्टमेंट करा. SBI वर मी क्लिक केला.
ओके, तर सध्या एसबीआयच्या एका शेअरची किंमत चालू आहे 785, 786. ओके, तर इथं क्वांटिटी आणि अमाऊंट येतं, आपल्याला क्वांटिटीवरच क्लिक करायचं आहे. समजा मला एसबीआयचा एक शेअर घ्यायचा आहे. ओके, एक शेअर मला इथे घ्यायचा आहे. कधी कधी घ्यायचे आहेत मला, सिलेक्ट एसआयपी फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, मला वाटतं मी 750 किंवा 800 रुपये आठवड्याला इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ज्यांना आठवड्याला इन्व्हेस्टमेंट करता येते त्यांनी इथे विकलीवर क्लिक करा. ज्यांना वाटतं की नाही मी महिन्याला करू शकतो, मंथली क्लिक करा. ज्यांना वाटतं मी डेली करू शकतो त्यांनी डेली क्लिक करा. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी वीकली कन्सिडर करतोय. ओके, आता आठवड्यात वीकली मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. आता त्यामध्येही वीक मधल्या कोणत्या डेला तुम्हाला घ्यायचं आहे, मंडेला घ्यायचं आहे, ट्युसडेला घ्यायचं आहे, वेनेसडेला घ्यायचं आहे, थर्सडेला घ्यायचं आहे, फ्रायडेला घ्यायचं आहे. ओके, तर तुमचा आवडता दिवस पकडा. समजा मी घेतोय गुरुवारी, थर्सडे. जर आठवड्याच्या गुरुवारी माझा एसबीआयचा एक शेअर बाय व्हायला पाहिजे. ओके, तर मी असा डाटा करेन. तुम्हाला वाटतं मला डेली करायचं डेली करा, मंथली करायचं मंथली करा. ज्यांना मंथली करायचंय मंथली करा. महिन्याच्या पहिल्या सोमवारी, महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, असं काही तुम्ही ठरवू शकता. प्रोसीड केलं मी इथे. ओके, तर इथे आलं स्टॉक नेम एसबीआय, एसआयपी व्हॅल्यू 1 शेअर, फ्रिक्वेन्सी कशी आहे विकली, आणि एसआयपी डिडक्शन डे गुरुवारी. ओके, आणि इथे मी कन्फर्म केलं. तर गो टू स्टॉक एसआयपी ऑर्डर. आता इथं एसआयपी जे काय माझे आहेत ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एसआयपी ही मंथली, डेली. ओके, मी पुन्हा एकदा दाखवतोय. आता मी पुन्हा स्टॉक बघा, एंजल ब्रोकिंगच्या होम पेजवर मी क्लिक केलं, होमवर क्लिक केलं. होम मध्ये तुम्हाला असं येतं, खाली स्क्रोल करा, स्क्रोल करा, स्क्रोल करा. आयपीओ ईटीएफ स्टॉक एसआयपी, क्रिएट स्टॉक एसआयपी वर जायचं खाली. समजा मला आयडिया वोडाफोनचा शेअर घ्यायचा डेली. ओके, तर आयडिया वोडाफोन मी इथे टाकतो, वोडाफोन आयडिया लिमिटेड. ओके, किती रुपये चालू आहे? 13 रुपये चालू आहे. तर तुम्ही डेली 13 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता. किती क्वांटिटी घ्यायची आहे? समजा एक क्वांटिटी मला घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर इथे पुन्हा एसआयपी फ्रिक्वेन्सी. आता इथं मी डेली दाखवतोय, डेली. ओके, तर डेली साठी आता इथे काय एसआयपी डेट ऍक्टिव्हेट होणार नाही. तर डेली तुम्ही इथे प्रोसीड काय होईल, आयडिया वोडाफोनचा एक शेअर बाय होईल. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपण एक विकली केलं, डेली केलं, आपण एक मंथली बघूया. डेली साठी छोटा शेअर घ्या, आयडिया घ्या, आयडीएफसी फर्स्ट बँक घ्या. ओके, विकली साठी तुम्ही 500-1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट ठेवा. बरोबर आहे. आणि तुम्हाला वाटतं की मला मंथली करायचंय, पुन्हा बघा, मी पुन्हा जातोय स्टॉक एसआयपी मध्ये, क्रिएट स्टॉक एसआयपी. आपण मंथली साठी घेऊया, एचडीएफसी बँक घेऊया आपण. ओके, किंवा आपण एल&टी घेऊया आपण. लार्सन अँड टोब्रो. ओके, तर हा स्टॉक एव्हरग्रीन खूप चांगला स्टॉक आहे. तर याचं एक क्वांटिटी मला घ्यायचं आहे, पण आता एवढी इन्व्हेस्टमेंट मला डेली किंवा विकली पॉसिबल नाहीये. तर फ्रिक्वेन्सी मध्ये जावा, इथे मंथली करा. ओके, सिलेक्ट डेट, महिन्याच्या कोणत्या डेटला तुमची पेमेंट होती किंवा तुमच्याकडे पैसे येतात. तर ॲन एन ॲव्हरेज 10 तारीख आपण इथे कन्सिडर करूया. बरोबर आहे, किंवा आपण 11 तारीख कन्सिडर करूया, किंवा 1 तारीख, जे काय असेल आपण एक 5 तारीख कन्सिडर करूया. ओके, कन्फर्म एसआयपी डेट 5 तारीख. आता ऑक्टोबर पासून हे चालू होईल. प्रोसीड केलं, कन्फर्म केलं. ओके, तर हे सगळ्यांनी करा. ओके, हे हे सगळ्यात चांगला पार्ट आहे. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्याच्यात काम करता येईल, इन्व्हेस्टमेंट करता येईल. इन्व्हेस्टमेंटसाठी हा सगळ्यात चांगला पार्ट आहे. बरोबर आहे. तर बघा इथे किती स्ट्रॉंग रिजेक्शन पहिल्या आर ब्रेकर्स पासून बरोबर आहे. तर त्यामुळे हे ते एंट्री ते अवॉइड झालेले आहे. आता ह्यासाठी आपण काय करूया, प्रीमियम चार्ट मध्ये फिनी निफ्टीचा पीई कोणता घेतलाय आपण? 23,700. तर हे तुम्हाला आता अवेलेबल झालेला आहे चार्ट. प्रीमियम चार्ट ही तुम्ही आता इथे बघू शकता ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. ओके,
ते टार्गेट अचीव करून आला बाबा. इंडिकेटर आता इथे 5 मिनिटाचा होतो. तर 5 मिनिटामध्ये याची एंट्री कधी आहे बघा, 92 ला याची एंट्री आहे. टार्गेट आहे 116. रेंजचा प्रॉब्लेम. तिन्ही निफ्टी 23,700 आणि पुन्हा आपण 23,750चा कॉल पण ऍड करूया. म्हणजे आता हे तुम्हाला ही ट्रेडिंग व्ह्यू मध्ये बघता येतं. 23,750 कॉल, 50 कॉल 2 मिनिटं. तर याची आता एंट्री आहे बघा, तोपर्यंत त्याची एंट्री नाहीये. तर 67 ला एंट्री आहे आणि त्याचा प्रीमियम चालू आहे 40. आणि पी ची एंट्री तर आपल्याला आपण बघितलं की 92 ला याची एंट्री होती. पी ची जी एंट्री होती ती 92 ला एंट्री आहे. इथे 92 म्हणजे आपण 93 ला पण घेऊ शकतो. आता जर 5 मिनिटाला आपला इंडिकेटर काय करेल, सिग्नल देईल. तर ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी मी 2 स्टॉक्स सांगितलेले आहेत. कोणते 2 स्टॉक्स सांगितलेले आहेत? ओके, तर डाबर मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. डाबरचा जो आहे तो टार्गेट आपण इथे सांगितले आहे. ओके, डाबरचा टार्गेट 730 आहे आणि ब्लू स्टार कंपनीचा जो टार्गेट आहे तो टार्गेट आहे पहिला 1896 हा त्याचा पहिला टार्गेट आहे आणि 2152 हा त्याचा सेकंड टार्गेट. तर ज्यांना शेअर्स बाय करायचे त्यांनी डाबर आणि ब्लू स्टार मध्ये स्विंग ट्रेडिंग करायचंय. ओके, ऑप्शन नकोय तुम्हाला तर याची क्वांटिटी तुम्ही बाय करा. तर हे 2 स्टॉक आजचे आहेत, तर डाबर अँड ब्लू स्टार लिमिटेड. तर 9:25 झालेले आहेत. लेवल बघू आता काय आलेले आहेत. 5-5 मिनिटाचे पण लेवल आपल्याला इथे बघता येतील. तर 5 मिनिटामध्ये आता एंट्री आलेली आहे पुट साईडची 87 ला. 87 ला एंट्री आलेली आहे आणि कॉल साईडची जी एंट्री आलेली आहे ते 47 ला. ओके, 87 आणि 47 म्हणजे 87 म्हणजे मी 88 ला बँक बाय करेन आणि कॉल 47 म्हणजे 48 ला बाय करेन. येस येस होते. ओके, तर कॉल साइड 48 ला आपण बघूया. 48 ला एंट्री भेटली तर त्याचा टार्गेट किती आहे, 52 आहे. फार छोटा टार्गेट आहे बघा. कारण तुम्ही टाइम फ्रेम कमी केला तर टार्गेट ऑटोमॅटिक काय होतात, कमी होतात. पण हा इंडिकेटर आपल्याला
पण याची व्हॅलिडिटी फक्त 5 मिनिटासाठी. त्यामुळे आता 5 मिनिट संपायला फक्त 3 मिनिट शिल्लक आहे, म्हणजे हा ट्रेड प्लॅन एंड व्हायला. त्यामुळे इथे एंट्री फास्ट एक्झिट हे घ्यावी लागते. ओके, तर मोस्टली ट्रेड प्लॅन हे 15 मिनिटाचा 81 ला गेला, 86 आपली एंट्री झाली, 88. मी जसं म्हणलं होतं की 92 ला एक रिजेक्शन आहे, तर इथं दिसतोय सगळ्यांना किती स्ट्रॉंग रिजेक्शन दिला बघा 92 ला तो. ओके, तर आता 75च्या खाली मला काय करावं लागेल, पोझिशन एक्झिट करावं लागेल. 75च्या खाली मी इथं पोझिशन काढून टाकतो. ओके, तर तो 92 पर्यंत गेला आणि तिथून फास्ट रिजेक्शन दिला, कारण हे इंडिकेटर आपल्याला इथं दाखवलेलं आहे की 92 ला एक रिजेक्शन आहे. त्यामुळे आपण इथे कमी लॉस मध्ये बाहेर पडलेलो, बरोबर आहे. तर हे फार मॅटर करतं की एंट्री मिळेल पण एक्झिटला तुम्हाला कमी लॉस, कारण परत आपल्याला पुढच्या याला एंट्री भेटू शकते आणि आपला लॉस होऊ. आपण पिवटच्या खाली गेला म्हणून लगेच एक्झिट केलं, जर काढलं नसतं तर बघा आपला मोठा इथे लॉस झाला असता, बरोबर आहे. तर आपण बघूया कॉल साइड काय दाखवतोय आता, कारण पुट साइडचा प्रीमियम पडतोय म्हणजे कॉल साइडचा वाढायला चालू झाला असेल. पण 1 मिनिट राहिलेला आहे, सगळ्यात चांगला पार्ट. आपण 5 मिनिटाच्या ऐवजी 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन केलेला कधीही चांगला. तर 15 मिनिटाचा आपण ठेवूया, 1 मिनिट संपतच आलेला आहे. एक चांगली मोमेंट आपल्याला इथे भेटून जाईल. 30 सेकंद राहिलेले आहेत. म्हणजे आता जे आपण एक्सेल शीट मध्ये जे 15-15 मिनिटाला कॅल्क्युलेशन करत होतो, तर आता हे इंडिकेटर डेव्हलप केलेलं आहे की ज्याच्यातून मला डायरेक्ट लेवल्स हे भेटत चाललेले आहेत. काय म्हणताय, इंडिकेटर आर ब्रेकर्सचा इंडिकेटर आहे. तर आता 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन तयार झालेला आहे आपला. तर 15 मिनिटामध्ये बघा, जो काही कॉल आहे त्याच्या कॉलची एंट्री 63 आलेली आहे, आणि जे पुट आहे पुटची एंट्री आपण बघूया, पुटची एंट्री 103 ला आलेली आहे. ओके, त्यामुळे इथे आपल्याला वेट करावं लागेल. 103 क्रॉस केला तर त्याचा टार्गेट आहे. इथे मात्र मला प्लेन टार्गेट भेटेल बघा, 103 पासून ते 139 पर्यंत. ओके, तर तिथे मला चांगली मुवमेंट भेटू शकेल. जसं आपण म्हणलं होतं की तो 88 क्रॉस केला की त्याचा 92 एक रिजेक्शन होता, आणि बरोबर 92 ला तो गेला, टच केला, तिथून सडनली मोठा फॉल झाला. ओके, आणि आपला तिथे 680 रुपये लॉस. 500-600 लॉसला बाहेर पडत चला, मोठे लॉस करून घ्यायचे नाहीत. तर आता हे फार मोठा डिफरन्स आहे. पुटला कमीत कमी 40 पॉईंट मोमेंट वाढली पाहिजे, 40 ते 43 पॉईंट. आणि कॉलला जर आपण बघितलं तर जी मोमेंट आपल्याला पाहिजे 63, म्हणजे इथेही नियर अबाउट 30 पॉईंटची मोमेंट पाहिजे. ओके, त्यामुळे थोडा आता हा वेळ घेईल. पुन्हा कॉल साइडचे प्रीमियम वाढताना दिसत आहेत आपल्याला. पाच मिनिटामध्ये कॉलची एंट्री कितीला आली आहे बघा, 41 ला एंट्री आलेली आहे, टार्गेट 50 आलेलं आहे 5 मिनिटामध्ये. आणि पुटची एंट्री 88 ला चाललेली आहे, टार्गेट 109 आलेलं आहे 5 मिनिटामध्ये.
पण तो 5 मिनिटामध्ये एवढा फास्ट स्पाइक देतो, तेवढ्यात तुमचे एंट्री एक्झिट होणं फार महत्वाचं आहे. तर दोन्ही साईडने प्रीमियम कमी होत चालले. पुट साईडला पुन्हा प्रीमियम वाढत चालू आहे. आता आपण ऍक्च्युअल बघूया पुट साईडला प्रीमियम वाढतोय म्हणजे चार्ट मध्ये काय दिसतं नेमकं. ओके, 15 मिनिटाचा जर आपण, आता मी तुम्हाला एक 15 मिनिटाची स्ट्रॅटर्जी पण सांगितलेली होती बघा. की 15 मिनिटाच्या स्ट्रॅटर्जी मध्ये काय करायचं आपल्याला, 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो आणि 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय. तर जोपर्यंत हे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मुवमेंट करत असेल तोपर्यंत मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट नसेल. साइडवे असेल, लो तुटला तर मार्केट आज मोस्टली बेरिश ट्रेंडला मुवमेंट करेल. हाय तुटला तर कॉल साइडला मुवमेंट करेल. तर फिनी निफ्टी ऑलमोस्ट न्यूट्रल झालेली आहे. मोमेंट आणखी येत नाहीये. निफ्टी मध्ये मात्र एक स्ट्रॉंग मोमेंट आपल्याला दिसत चाललेलं आहे. ओके, कॉल साइड खूप चांगली मुवमेंट. जर ह्याचा डेचा जर आर ब्रेकर्सचा लेवल बघितला तर त्यांनी गॅपअप झालेला आहे. R1 तुटलेला आहे. आता त्याचं मोमेंट 13,158, R2 पर्यंत त्याची मोमेंट आपल्याला दिसत आहे. म्हणजे जर समजा मला 13,100चा मिड कॅप निफ्टीचा जर पार्ट घ्यायचा म्हणला
तर मिड कॅप निफ्टीचा आपण कन्सिडर करूया 13,150चा सी. 13,150चा सी म्हणजे जर मी इथे प्रीमियम चार्ट मध्ये ऍड केला 13,150 कॉल मिड कॅप निफ्टी. सध्या प्रीमियम 104 105 चालू आहे. तर अजून ह्याचा जो रेजिस्टन्स आहे वन डेचा 109 क्रॉस केल्यानंतर तो बाय करायचा. तो 103 104 ला आहे. आणि जर हाच मी चेंज करून 15 मिनिटाचा केला तर अजून 15 मिनिटामध्ये 115चा तो क्रॉस करायला पाहिजे. डेचा जर आपण चेक केला तर 109 क्रॉस केल्यानंतर तो घ्यायचा आहे. आपण ऍड करून ठेवूया. टार्गेट त्याचा 146 आहे. खूप मोठी मुवमेंट आपल्याला इथं बघा. फिनी निफ्टीचा पी कडे लक्ष देऊया आपण. मिड कॅप निफ्टी सी 109 आहे. फिनी निफ्टीचा बघा आपण 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला होता. एकशे तीन ला आपण तो 76 77 पर्यंत येऊ. आजची मुवमेंट मिड कॅप निफ्टी मध्ये चांगली दिसत आहे. थोडं मिड कॅप निफ्टीला फोकस ठेवा आणि 13,150चा सी 109 क्रॉस केल्यानंतर बाय करायचं आहे. 146 टार्गेट आहे. फिनी निफ्टी पी पुन्हा रिजेक्शन देतो. 3 ते 4 मिनिट राहिलेले आहेत. दोन लॉट 104 ला आपल्याला बाय करायचं. पण 3च मिनिट राहिलेले.
त्यामुळे 87-88 पासून कंटिन्यू 90 89 पर्यंत जाऊन आला. किती 103 ला. 103 जर क्रॉस केला तर 139 पर्यंत तो जाईल. आता आपल्याला इथे ट्रेड घेण्यात काही अर्थ नाही, कारण टाइम संपत आलेला आहे 15 मिनिटाचा. आपल्याला तो 110 ला घ्यायचा आहे, मिड कॅप निफ्टीचा सी. तो 105 पासून कंटिन्यू रिजेक्शन देतो. आता 106 ला गेला. हो हो. 104 ला. 103 पासून पुन्हा रिजेक्शन दिला बघा, आणि टाइम संपत आलेला आहे, त्यामुळे ते एंट्री घेणं फार धोकादायक आहे. तर शेवटचे 10 सेकंद राहिलेले आहेत बघा. ओपनिंग पॉझिटिव्ह होऊन मार्केट हा फॉल होत चाललेला. पुढचे लेवल आले बघा 116. पुढचा लेवल 116 ला आहे. 116 क्रॉस केला 144. तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. आता इथे 116 आलाय म्हणजे मी एंट्री घेईन 118 ला. 1-2 रुपये पुढे एंट्री घेतलं तरी चालेल. आणि जर कॉलचा बघितला, कॉलची एंट्री तर 31 ला आहे, टार्गेट 45. तर इथं आपण ऑर्डर टाकून ठेवूया, 2 लॉट 118. ओके. सत्त्याण्णव 98. आता जर आपण बघितलं स्पॉट चार्टला, 15 मिनिटाचा लो ब्रेक केला. ओके. तर ओव्हरऑल ट्रेंड फिनी निफ्टीचा बेरिश चालू आहे. तर 15 मिनिटाचा लो ते ब्रेक झालेला आहे. तर इथं एक 15 मिनिटाचा लो ब्रेक झालेला आहे. तर तुम्ही एक एंट्री, फॉर एक्झाम्पल एक असं जर दिसला तर एक एक पुट मी इथं घेऊन ठेवतोय. आणि आता ह्या कंडिशन मध्ये माझा स्टॉप लॉस काय असेल बघा,
जर तो पुन्हा 15 मिनिटाचा जो लो आहे तो जर पुन्हा तो आहे 23,656 ह्याच्या वर पुन्हा जर ग्रीन क्लोजिंग दिली तर मी ती पोझिशन काढून टाकेन. फिन निफ्टीचे 2 लॉट बाय झाले आहेत बघा. पुन्हा आपल्याला तोच प्रॉब्लेम आला. 116, 17, 18 बाय केला आणि परत तिथून तो जर इथे बघितला, कारण इथे एक सपोर्ट आहे प्रीमियम चार्ट मध्ये. फिन निफ्टीचा पी ऍक्च्युअल आपल्याला बाय करायचा होता 118 ला बाय केलो आपण, तो तिथे तोडला आणि परत रिजेक्शन दिला बघा. ओके, म्हणजे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी फार वेगळ्या पद्धतीने आलेले. जर असं होत चाललं तर शक्यतो ट्रेड अवॉइड करा. त्याचा टार्गेट आहे 144. ओके, 144 टार्गेट आहे. आता याचा पिवोट 82 आला. ओके, तर तो मी माझा स्टॉप लॉस लावून ठेवतो, कारण इथे माझा लॉस हा वाढतच चाललेला आहे. स्टॉप लॉस जो आहे आता 82 हा फार मोठा होईल. तिथूनच रिजेक्शन देतोय. असं जर होत चाललं तर थोडी काळजी घेतली पाहिजे, कारण 116 परत तोडत नाही. चाललाय वर, पण 116 तो ब्रेक करत नाही बघा. ठीक आहे, गेला आता. जो आहे तो 144 आहे. त्याच्या आधी इथे एक रिजेक्शन दिसायला बघा R2 चा 138. तर आपण एक्झिट 138 ला करूया, तरी आपल्याला चांगले पॉइंट मिळाले. इथे बघा एका लॉटला मला चांगले प्रॉफिट झालेले आहे. 56, 300 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तो फक्त मी कॅन्डलस्टिक करू 128 माझा लॉस सगळा कव्हर झाला. ओके, तर इथं 138च्या जवळपास मी म्हणलो तर रिजेक्शन आहे, तो आपण तिथून एक्झिट करूया. इथे आपल्याला 400 रुपये प्रॉफिट झालेला आहे. ओव्हरऑल आपण प्रॉफिट मध्ये आलेलो आहोत. बरोबर आहे. तर इंडिकेटरमुळे आपल्याला एक लेवल दिसून आली. 138 पासून जो रिजेक्शन होता, तर ऑलमोस्ट तो 144 ला जाईल, पण आपण एक सेफ साइड आपला लॉस कव्हर झाला. पुढे बहुत प्रॉफिट मध्ये आलेलं आहे. तुमच्या समोर काहीतरी ट्रेड प्लॅन असला पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. ओके, तर सपोर्ट कुठं आहे, रेजिस्टन्स कुठं आहे, कुठे आल्यानंतर काढायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवलं तर आपण इथे चांगलं ट्रेड करू शकतो. ओके, तर पुढचं जे एंट्री आहे 144 ब्रेक जर केला तर मात्र एक प्लेन मोमेंट आहे बघा 179 पर्यंत. इथे R2 चा एक रिजेक्शन आपल्याला दिला, बरोबर त्याच्या जवळपासूनच खाली आला बघा 138. त्यामुळे आपण यावेळी मात्र काय केलं की त्याच्या जवळच आपण एक्झिट करून टाकलं. ओके, म्हणजे रिस्क घेतली. मागच्या वेळी आपण तिथे ट्रॅप झालो. 92 ला रिजेक्शन होता, आपण तिथे काढलो नाही आणि तिथून आपला 600 रुपये लॉस झाला. बघा डाबर आजचा जो आपण स्टॉक घेतला, डाबर हा चांगला स्टॉक आहे. एंट्री घ्या. ब्लू स्टार ह्याच्यात एंट्री घ्या. स्टॉक SIP मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे, तर स्टॉक SIP सगळ्यांनी करा. ओके, तर इन्व्हेस्टमेंट हा सगळ्यात चांगला पार्ट आहे, तर इन्व्हेस्टमेंटवर आधी फोकस करा. चालेल, बाकीचा पार्ट आपण तुमच्या नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.